Dear students, parents, and all English language learners, welcome all of you to my YouTube channel Speak English Daily platform. Today's topic names are simple present tense, simple past tense, and simple future tense. आजच्या टॉपिकचं नाव आहे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. तुम्ही म्हणत असाल सर, या 5 मिनिटामध्ये तुम्ही आम्हाला हे 3 टेन्स कसे शिकवणार? मुलांनो, एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. टेन्स बदलतो म्हणजे टेन्सचा वर्ब बदलतो. त्या वाक्यातील वर्ब मध्ये चेंजेस होतात आणि ते चेंजेस जर आपल्याला कळाले तर निश्चित तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स कळतो. तुम्हाला मी काही उदाहरणं या ठिकाणी वर्बची सांगणार आहे. ते एक्झाम्पल्स, ती उदाहरणे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ते तुम्ही पूर्णपणे पाठ करायची आहेत. आलं लक्षामध्ये? मी काय एक्झाम्पल्स तुमच्या समोर सांगतोय ते तुम्ही व्यवस्थितपणे ऐका आणि ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, लर्न करा. लक्षामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी निश्चितच पुढचा भाग सांगितला जाईल. वर्ब आहे goes, went, will go. Sits, sat, will sit. Opens, opened, will open. Listens, listened, will listen. Asks, asked, will ask. Closes, closed, will close. Stands, stood, will stand. Moves, moved, will move. Talks, talked, will talk. Washes, washed, will wash. Eats, ate, will eat. असे शब्द, असे वर्ब तुम्ही निश्चित नोटबुकवर लिहा आणि ते पूर्णपणे लर्न करा. आज जी मी एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि लर्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये हा टेन्स कसा चेंज होतो हे तुम्हाला निश्चित सांगेल, पण त्या ठिकाणी तुम्हाला हे दिलेली पूर्ण वर्ब्स लर्न असणे गरजेचं आहे. हे लर्न असतील तर तुम्हाला निश्चित तुमचे वाक्य बनवता येतात. अंडरस्टूड? हे 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. अंडरस्टूड?